महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट आली असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवण्यात आले. तापमान अंदाजानुसार नंदुरबार येथे सर्वाधिक 45.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. तर जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांमध्येही तापमान 43.7 अंशावर पोहोचले आहे. यामुळे संपूर्ण राज्यात उष्णतेचा दाह जाणवत आहे. एकीकडे उष्णतेचा कहर असताना दुसरीकडे विदर्भातील नागरिकांसाठी हवामान विभागाने अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 4 दिवस विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्येही नागरिकांना उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागणार आहे. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात सध्या तापमानाचा उच्चांक पाहायला मिळत आहे. या हवामानातील बदलांमागे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेला कमी दाबाचा पट्टा आणि राजस्थानपासून विदर्भाच्या वायव्येपर्यंत सक्रिय असलेला आणखी एक कमी दाबाचा पट्टा ही प्रमुख कारणे आहेत. याचमुळे राज्यात पावसाचे ढग जमा होत आहेत. नागरिकांनी या बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी प्या आणि शक्यतोवर घराबाहेर पडणे टाळावे.